मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरची मुलगी आहे. तिकडे जिकडे जाणार तिकडे पुरून उरणार. मराठी माणूस आहे, झेंडा रोवूनच येणार. असं होतं. मला पण वाटायचं कोणीतरी मला खूप प्रेम करावं, खूप जीव लावावा. पण मग ती कमी माझ्या परमेश्वराने भरून काढली. या जगात कोणी कोणाचं नसतं. प्रत्येक जण स्वार्थासाठी असतं. प्रत्येक जण, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा नवरा, तुमचे आई बाबा वडील, सगळे नाते. पण एक देवाचं जे नातं असतं ना, ते असं असतं ना की ते तुम्हाला भरभरून प्रेम देतं. फक्त तुमच्यामध्ये ती सत्सग विवेक बुद्धी असली पाहिजे, समजणं असली पाहिजे, आणि ती समज पण त्या देवाने तुम्हाला दिली पाहिजे. म्हणजे तो विचार कर, त्या परमेश्वराची कसली रे कृपा असेल माझ्यावर. परीक्षा घेतात आपल्या, ते पहिलं ना आपल्या शिष्याला सरळ करतात आणि मग त्यांचा योगक्षेम वाहतात ते. पण मी हाच विचार करते की मी माझ्या स्वामींची सेवा करते, ते बघतायत. कुठली सेवा, मला त्याच्या फळाची अपेक्षा नाही, ते बघतायत ना रे, ते मला खुशीत घेतात. आणि त्या मोमेंटला मी सांगते सागर, अवघड होतं रे, तू विचार कर ना. आणि मी तुला सांगते की स्वामी भक्तीमुळे ना आपल्याला जेवढं काही मिळतं ना, ते फक्त साधना, तुमची साधना झाली पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वामी भक्तीत येता तर रोज स्वामी नाम किंवा एक माळ जप स्वामींची झालीच पाहिजे. त्या परमात्म्याला चरणी अर्पण करायचं. देवा, हे कर्म तुमच्या चरणी अर्पण, माझं काही असं नाहीये. तेव्हा बघा किती मज्जा येते लाईफ मध्ये. शंकर महाराजांचं एक पुस्तक वाचायला घेऊन गेलेले मी त्यांच्याकडे. 1 महिना झाला पुस्तक वाचत वाचत वाचत. शेवटचे 3 दिवस मी जेव्हा भारतात परत येणार होते, तेव्हा मला ना पुस्तक संपलं आणि स्वामींची ओढ लागली.